बचत गट आहे. पहिल्यांदा एक बचत गट होता. असे त्या गावामध्ये मला वाटतं कमीत कमी 35 बचत गट असतील. सरपंच साहेब, गावाची लोकसंख्या 7,000 आहे, त्यामुळे बचत गट जास्त आहेत. दुसरं गाव आहे वडवली, त्यांचं तर एवढं भारी आहे ना, डेलीच्या जेव्हा मंगळवार असतो ना, त्या सिद्धिविनायकला 5,000 भाकरी देतात सर, दर मंगळवारी. बघा बचत गटाची ताकद. महिला भाकरी बसतात घरी, रेशनचे तांदूळ असतात, त्याच्या भाकरी बसतात. त्या भाकरी 5,000 भाकरी तिकडे जातात दर मंगळवारी. एक भाकरीची किंमत आहे साधारण 12 रुपये, 20 रुपयाला आपण 12च पकडू, गुणिले 5,000. त्यांनी एक गाडी घेतली, एक ड्रायव्हर ठेवलाय भाकरी पोहोचवायला. आता त्यांनी मशीन पण घेतली भाकरींची. त्याच्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर्स घेतले. गावात जेवढे पण शेतकरी आहेत ना सरपंच साहेब, त्यांना ते ट्रॅक्टर भाड्याने देतात. म्हणजे त्यांचा बचत गटाची उलाढाल कोट्यामध्ये आहे. तुम्ही आता सरांनी सांगितलं एका बचत गट वडवली, नाही वासिम पडगावडवली, म्हणजे आदर्श असा बचत गट आहे. तुम्ही गावामध्ये जेवढ्या पण महिला आहेत, जास्तीत जास्त बचत गट बनवा, रेग्युलर पैसे भरा, रेग्युलर उचल करा आणि ते व्यवसायासाठी वापरा आणि नक्कीच आपली प्रगती होईल, या शंका नाही. सरपंचाचं विशेष कौतुक. तरुण तडफदार आहेत आणि त्यांचं विजन खूप चांगलं आहे. माझ्या गावाला रोजगार मिळावा आणि आर्थिक प्रगती सगळ्यात महत्वाची आहे, ती आपण होईलच. धन्यवाद, थँक्यू.